एक कल्पना करूया. आपण जगातील सर्वात महागडी आधुनिक कार विकत घेतलीये. अरे वा, म्हणजे एकदम टॉप मॉडेल. हो ना? तिचं इंजिन एकदम पॉवरफुल आहे, डिझाईन अफलातून आहे आणि तिचा वेग तर वाऱ्याशी स्पर्धा करणार आहे. पण पण अडचण अशी आहे की ती कार चालवायची कशी याचं कोणतंही मॅन्युअल आपल्याला दिलेलं नाहीये. म्हणजे फक्त बघत बसायची ती कार. अगदी तेच. आपण फक्त ड्रायव्हिंग सीटवर बसून त्या कारकडे बघत आहोत. तसं पाहिलं तर आपला मानवी मेंदू अगदी तसाच आहे. तो जगातील सर्वात वेगवान आणि प्रगत कम्प्युटरपेक्षाही जलद आहे. त्याची क्षमता अमर्याद आहे. हे खरंय? पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचं मॅन्युअल कधीच शिकवलं गेलं नाही. आपण शाळेत इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान असं सगळं काही शिकलो. पण हे सगळं ज्ञान ज्या मेंदूत साठवायचं आहे, तो मेंदू नेमका कसा काम करतो आणि माहिती कशी साठवतो हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही. अगदी बरोबर बोललात. चला तर मग आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्या सगळ्याचा उलगडा करूया. आदिती सिंघल आणि सुधीर सिंघल यांच्या हाऊ टू मेमराईज एनिथिंग या अप्रतिम पुस्तकाच्या आधारे आपण हे शोधून काढूया की मानवी मेंदू नावाच्या या अद्भुत हार्डवेअरला योग्य सॉफ्टवेअर कसं द्यावं. या पुस्तकातली म्हणजे यात सर्वात आकर्षक गोष्ट मला ही वाटली की आपण मेंदूकडे नेहमी एका चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो. अनेकांना असं वाटतं की आपली मेमरी किंवा स्मृती ही एखाद्या बादलीसारखी आहे. बादलीसारखी म्हणजे कशी? म्हणजे ती जास्त माहितीने भरली की फुल होते आणि मग नवीन गोष्टी साठवायला जागाच उरत नाही, असा आपला समज असतो. पण न्यूरोसायन्स वेगळंच काहीतरी सांगतं. स्मृती ही एखादी भरून जाणारी बादली नसून ती एका स्नायूप्रमाणे म्हणजेच आपल्या शरीराच्या मसलसारखी असते. म्हणजे जिममध्ये जाऊन जसे आपण स्नायू बळकट करतो तसाच प्रकार आहे का हा? अगदी तेच. जसा आपण व्यायाम करून वजन उचलतो तेव्हा आपले स्नायू अधिक मजबूत होतात, मेंदूचं आणि स्मरणशक्तीचंही अगदी तसेच आहे. आपण जेवढी जास्त माहिती साठवण्याचा आणि ती जाणीवपूर्वक आठवण्याचा सराव करू, तेवढी आपली स्मृती अधिक तीक्ष्ण होत जाते. बापरे, हे खूपच भारी आहे. हो ना. आणि अनेकदा आपण ऐकतो की वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होते, पण हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. मेंदूला योग्य व्यायाम मिळाला तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उत्तम स्मरणशक्ती मिळवता येते. हे ऐकल्यावर नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल, कारण माझी मेमरी खूप वाईट आहे अशी तक्रार आपण वारंवार करत असतो. हो, खूप लोक असं म्हणतात. पण मग मला एक सांगा, आपण रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी का विसरतो? मला एक अतिशय सामान्य पण प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारं उदाहरण आठवतं. कोणते उदाहरण? समजा ऑफिसमधून घरी आल्यावर मी मोबाईलवर कोणाशी तरी गंभीर विषयावर बोलत आहे. बोलता बोलता मी खिशातून घराच्या चाव्या काढते, दरवाजा उघडून आत येते आणि त्या चाव्या टीव्हीजवळ किंवा सोफ्यावर कुठेतरी टाकून देते. एक खूप कॉमन आहे. आणि मग 10 मिनिटांनी फोन ठेवल्यावर मी पूर्ण घरभर त्या चाव्या शोधत फिरते. तेव्हा मला वाटतं की मी विसरले, माझी मेमरी कमी झालीये. बरं, इथेच आपण मोठी गल्लत करतो. तुम्ही चाव्या कुठे ठेवल्या हे तुम्ही विसरलेला नसता, कारण ती माहिती तुमच्या मेंदूत मुळात रजिस्टर झालेलीच नसते. रजिस्टर झालेली नसते? हो. मेमरीचे 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन, म्हणजे माहितीची मेंदूत नोंद करणे. दुसरा टप्पा रिटेन्शन, म्हणजे ती माहिती मेंदूत टिकून ठेवणे. आणि तिसरा टप्पा रिकलेक्शन, म्हणजे वेळेवरती माहिती पुन्हा आठवणे. अच्छा, म्हणजे या 3 पैकी एकाही टप्प्यात चूक झाली तर आपल्याला वाटतं की आपण विसरलो? बरोबर. तुमच्या उदाहरणात जेव्हा तुम्ही चाव्या सोफ्यावर ठेवल्या तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष त्या फोनवरील संवादात होतं. लक्षच नसल्यामुळे पहिल्या टप्प्यातच म्हणजे रजिस्ट्रेशनमध्येच चूक झाली. म्हणजे नोंदच झाली नाही. होय. ज्या गोष्टीची मेंदूत नोंदच झालेली नाही ती गोष्ट हरवण्याचा किंवा विसरण्याचा प्रश्नच येत नाही. याला विसरभोळेपणा न म्हणता गैरहजेरी किंवा ॲब्सेंट माइंडेडनेस म्हणावं लागेल. अरे चा. कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर सर्वात आधी तिथे तुमचं लक्ष किंवा अटेन्शन असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे लक्ष असेल तरच नोंद होईल. पण समजा माझं लक्ष आहे, मला एखादी नवीन आणि कठीण माहिती जाणीवपूर्वक लक्षात ठेवायची आहे, तर त्यासाठी पुस्तकात काय सांगितलं आहे? मेंदूला नक्की कशाची गरज असते? त्यासाठी आपण AIR नावाचा एक अत्यंत प्रभावी नियम वापरू शकतो. AIR? AIR. याचा फुल फॉर्म काय आहे? यातील A म्हणजे असोसिएशन किंवा जोडणे, I म्हणजे इमॅजिनेशन किंवा कल्पना करणे आणि R म्हणजे रिडिक्युलस थिंकिंग म्हणजेच हास्यास्पद विचार करणे. हास्यास्पद विचार? हो. आपला मेंदू नवीन माहिती तेव्हाच स्वीकारतो जेव्हा ती जुन्या, आधीच माहीत असलेल्या माहितीसोबत जोडली जाते. आणि दुसरं म्हणजे
आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्रांच्या भाषेत जास्त वेगाने विचार करतो, त्यामुळे त्या जोडणीचं एक चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभं करावं लागतं. एक सेकंड थांबा. हे असोसिएशन आणि इमॅजिनेशनचं लॉजिक मला समजतंय, पण यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? या हास्यास्पद किंवा रिडिक्युलस विचारांची काय गरज आहे? जर मला ऑफिसच्या मीटिंगमध्ये एखादी महत्वाची आकडेवारी किंवा एखादा गंभीर मुद्दा लक्षात ठेवायचा असेल, तर असल्या बालिश गोष्टींचा का उपयोग? तिथे तर मला तर्कशुद्ध किंवा लॉजिकल विचारच हवा ना? हा संभ्रम अनेकांना असतो. पण जर आपण आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीकडे बारकाईने पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की आपला मेंदू अत्यंत सामान्य आणि कंटाळवाण्या गोष्टी त्वरित फिल्टर करून पुसून टाकतो. म्हणजे कसं? काल तुम्ही प्रवासात किती लाल रंगाच्या गाड्या पाहिल्या हे तुम्हाला आज आठवत नाही. नाही, अजिबात नाही आठवत. पण समजा एखाद्या माणूस डोक्यावर टरबूज ठेवून आणि रंगीबेरंगी विदूषकाचे कपडे घालून रस्त्यावरून चालला असेल तर? हां, तर तो मला आयुष्यभर लक्षात राहील. अगदी बरोबर, कारण ते दृश्य असामान्य आणि विचित्र होतं. मेंदू अशाच विचित्र गोष्टी पकडून ठेवतो. अरे वाह! म्हणजे मेंदूला बोरिंग गोष्टी आवडत नाहीत तर? अजिबात नाही. ह्याच तत्वाचा वापर आपल्याला कठीण माहिती लक्षात ठेवण्यासाठी करायचा आहे. समजा तुम्हाला काही शब्दांची एक यादी लक्षात ठेवायची आहे. मुंगी, मोबाईल, हत्ती, पेंटब्रश, पोस्टर आणि झाड. ओके. मुंगी, मोबाईल, हत्ती, पेंटब्रश, पोस्टर आणि झाड. हे शब्द जर तुम्ही फक्त तर्कशुद्ध पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर त्यांचा क्रम लवकरच विसराल. मग ह्याला त्या AIR नियमानुसार कसं जोडता येईल? आपण डोळे बंद करून अशी कल्पना करू शकतो की एक छोटीशी मुंगी हातात एक भला मोठा स्मार्टफोन घेऊन एका हत्तीला फोन करत आहे. बापरे, मुंगीच्या हातात स्मार्टफोन? हो, आणि तो हत्ती एका मोठ्या झाडावर चढला आहे. त्याच्या सोंडेत एक पेंटब्रश आहे, ज्याने तो एक रंगीबेरंगी पोस्टर रंगवत आहे. हे म्हणजे खूपच मजेशीर आहे. हे दृश्य पूर्णपणे अतार्किक आणि विचित्र आहेत. पण हीच विचित्रपणाची पातळी मेंदूला अचंबित करते आणि ती गोष्ट खोलवर रजिस्टर व्हायला भाग पाडते. जेव्हा तुम्ही मुंगी आणि हत्तीचा विचार करता, तेव्हा ते सर्व शब्द अगदी त्याच क्रमाने आपोआप आठवतात. खरोखरच हे दृश्य डोक्यातून जाणं कठीण आहे. मुंगी मोबाईलवर बोलताना आणि हत्ती झाडावर बसून पेंटिंग करताना. मला आता तो क्रम न पाहताही अचूक आठवतोय. बघितलंत? हा या तंत्राचा प्रभाव आहे. पण माझ्यासारख्या माणसाला रोजची साधी खरेदीची यादी किंवा कामांची यादी लक्षात ठेवणंही कठीण जातं. तिथे या चित्रांचा कसा वापर करायचा? तिथे आपण साखळी पद्धत किंवा चेन मेथड वापरू शकतो. जेव्हा आपण शब्दांची एकमेकांशी साखळी बनवतो, तेव्हा ते लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणजे ते पुस्तकात दिलंय तसं मण्यांसारखं. अगदी तीच. जर हातातले मणी असेच टेबलवर ठेवले तर ते इकडे तिकडे विखुरतील आणि हरवतील. पण जर तेच मणी एका धाग्यात ओवून त्याची एक सुंदर माळ बनवली तर ते सगळे एकत्र राहतील. हां, समजलं. आपला मेंदू अशाच साखळीच्या शोधात असतो. पहिल्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी आणि दुसऱ्याला तिसऱ्याशी अशाच हास्यास्पद चित्रांद्वारे जोडत जायचं. मण्यांची माळ ठीक आहे, पण इथे मला एक मोठी अडचण दिसतीये. कसली अडचण? जर माळेतला मधलाच एखादा मणी गहाळ झाला किंवा साखळीतली एखादी कडी तुटली तर पुढचे सगळे शब्द विसरायला होतील. उदाहरणार्थ, जर मी खरेदीच्या यादीतील तिसरा शब्द विसरले तर चौथा आणि पाचवा शब्दही मला आठवणार नाही. यावर काही उपाय आहे का? तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. साखळी पद्धतीचा हा एक मोठा कमकुवत दुवा आहे. म्हणूनच प्राचीन रोमन वक्त्यांनी एका अतिशय प्रगत तंत्राचा शोध लावला होता. अच्छा, कोणतं तंत्र? त्याला लपाछिपी पद्धत म्हणजेच लोसाय मेथड किंवा हाइड अँड सीक मेथड असं म्हणतात. ह्यात आपण साखळी बनवण्याऐवजी आपल्या मेंदूत आधीपासूनच असलेल्या पक्क्या माहितीचा वापर नवीन माहिती साठवण्यासाठी एक साचा म्हणून करतो. मेंदूत आधीपासून असलेली पक्की माहिती म्हणजे नेमकं काय? जसं की आपल्या स्वतःच्या घराचा रस्ता किंवा घरातल्या वस्तूंची रचना. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा लागणाऱ्या गोष्टींचा एक क्रम ठरलेला असतो. मुख्य दरवाजा, मग सोफा, खिडकी आणि टीव्ही. हो, तो मार्ग तर आपण कधीच विसरत नाही. अगदी बरोबर. आता समजा तुम्हाला भाषणाचे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचेत. आपण पहिला मुद्दा दरवाजावर लपवू, दुसरा मुद्दा सोफ्यावर काहीतरी विचित्र कल्पना करून ठेवून देऊ. म्हणजे प्रत्यक्ष भाषण देताना मला कागदाची गरज नाही. मी फक्त मनातल्या मनात माझ्या घरातून चालायला सुरुवात करायची. दरवाजाकडे पाहिल्यावर मला पहिला मुद्दा आठवेल आणि सोफ्याकडे पाहिल्यावर दुसरा मुद्दा. बरोबर. हे तर खऱ्या अर्थाने कथेच्या माध्यमातून शिकण्यासारखे आहे. पद्धतीचा वापर करून
एकाच वेळी तब्बल 507 शब्द क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम केला. 507 शब्द. हो, 507 शब्द फक्त एकदा ऐकून त्याच क्रमाने सांगणे ही काही साधी गोष्ट नाही. नवीन माहिती जुन्या आणि ओळखीच्या माहितीच्या आधारावर उभी राहिल्याने ती पडत नाही किंवा विस्मरणात जात नाही. 507 शब्द हे खरोखरच अफाट आहे. हो ना? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. वस्तू किंवा दिसणाऱ्या गोष्टींसाठी चित्र तयार करणं सोपं आहे. पण मला एक सांगा, जर एखादा शब्द पूर्णपणे अनोळखी असेल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असेल, तर त्याचं चित्र कसं बनवायचं? ॲब्स्ट्रॅक्ट शब्द? हो. उदाहरणार्थ भूगोलातले, देशांचे आणि राजधान्यांचे अवघड शब्द. हे शब्द तर आपण कधीच पाहिलेले नसतात. त्यांना चित्र कसं देणार? अशा अनोळखी शब्दांसाठी PNN म्हणजेच पर्सनल निकनेम ही पद्धत वापरली जाते. कोणत्याही अनोळखी शब्दाला तोडून त्यातून आपल्या ओळखीचा एखादा शब्द शोधून काढायचा आणि त्याला एक टोपण नाव द्यायचं. टोपण नाव? ते कसं काम करतं? एखादं उदाहरण देऊन सांगू शकाल का? नक्कीच. समजा तुम्हाला बल्गेरिया या देशाची राजधानी सोफिया आहे हे लक्षात ठेवायचंय. बरं. आता बल्गेरिया किंवा सोफिया यांचं कोणतंही चित्र आपल्या मनात नसतं, पण जर आपण याला तोडलं तर बल्गेरिया या शब्दातून बुल म्हणजेच बैल हा शब्द सहज निघू शकतो. हो, बुल. आणि सोफिया या शब्दातून सोफा हा आपल्या ओळखीचा शब्द मिळू शकतो. आलं माझ्या लक्षात. म्हणजे आता मला पुन्हा तो AIRचा नियम लावायचा आहे. मी अशी कल्पना करू शकते की माझ्या घरातल्या एका सुंदर सोफ्यावर एक भला मोठा बैल येऊन बसलाय. अगदी बरोबर. हे इतकं विचित्र आहे की जेव्हा जेव्हा मला बल्गेरिया हा शब्द दिसेल तेव्हा मला तो बैल आठवेल, बैलावरून तो बसलेला सोफा आठवेल आणि राजधानी सोफिया हे उत्तर आपोआप डोळ्यांसमोर येईल. किंवा कोणत्याही भाषेतील नवीन शब्द लक्षात ठेवण्यासाठी ही PNN पद्धत एखाद्या मास्टरकीसारखी काम करते. हे खरंच खूप उपयोगी आहे. आपण शब्दांना एका अशा रूपात बदलतो जे आपला मेंदू सहज ओळखू शकतो. हे मान्य. पण एक असा विषय आहे जिथे कोणतेही शब्द नसतात, फक्त आणि फक्त आकडे असतात. आकडे? हो, तो खूप जणांचा वीक पॉइंट असतो. हो ना? इतिहासामधल्या तारखा, मोबाईल नंबर, पासवर्ड्स, ATMचे पिन, आकड्यांना तर स्वतःचा कोणताही चेहरा नसतो. ते कसे लक्षात ठेवायचे? तिथे तर आपण बैल किंवा सोफा अशी कल्पना करू शकत नाही. हां, खऱ्या अर्थाने एक गुंतागुंतीचा टप्पा आहे. आणि म्हणूनच इथे एक अतिशय वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. तिला फोनेटिक पेग सिस्टम असं म्हणतात. फोनेटिक पेग सिस्टम. हो, जसं तुम्ही म्हणालात, आकड्यांना स्वतःचा चेहरा नसतो, त्यामुळे त्यांना अक्षरांमध्ये बदलणं गरजेचं आहे. पण हे कसेही रॅन्डम बदलले जात नाहीत. यामागे एक विशिष्ट लॉजिक आहे. ते लॉजिक काय आहे? मला थोडा सविस्तर सांगा, कारण आकडे लक्षात ठेवणं हा माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. नक्कीच. या सिस्टममध्ये प्रत्येक आकड्याला त्याच्या आकारानुसार किंवा उच्चारणानुसार एक विशिष्ट अक्षर दिलं जातं. उदाहरणार्थ 1 या आकड्यासाठी इंग्रजीतील T किंवा D हे अक्षर वापरलं जातं. T किंवा D. का बरं? कारण T हे अक्षर एका उभ्या रेषेसारखं म्हणजे एकसारखं दिसतं. अच्छा, हो. 2 या आकड्यासाठी N हे अक्षर वापरलं जातं. कारण तुम्ही N लिहून पाहिलं तर त्यात 2 उभ्या रेषा असतात. 3 साठी M अक्षर वापरतात कारण त्यात 3 उभ्या रेषा असतात. अरे वा. आणि 9 या आकड्यासाठी P किंवा B वापरतात. कारण P हे अक्षर 9 या आकड्याची उलटी प्रतिमा असल्यासारखं दिसतं. म्हणजे हे अक्षरांचे नियम पाठ करण्याची गरज नाही. यामागे एक स्पष्ट दृश्य लॉजिक आहे. हो, अगदी. पण याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? अक्षरांवरून शब्द कसे बनवायचे? समजा तुमचा ATM पिन आहे 9421. ओके, 9421. आता 9 साठी आपण पाहिलं की P हे अक्षर आहे. 4 साठी R वापरलं जातं. कारण इंग्रजीत 4 चा शेवट R ने होतो. 2 साठी N आणि 1 साठी T. म्हणजे आपल्याला अक्षरे मिळाली PRNT. बरोबर. या सिस्टममध्ये स्वरांना म्हणजे वॉवल्सला कोणताही आकडा दिलेला नसतो. A, E, I, O, U हे स्वर फ्री आहेत. त्यामुळे आपण या अक्षरांच्या मध्ये हवेत ते स्वर टाकून एक अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो. मला प्रयत्न करू द्या. PRNT. जर मी याच्यामध्ये I टाकला तर PRINT असा प्रिंट हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. एकदम बरोबर. आता ATM मध्ये जाताना 9421 हा रुक्ष आकडा लक्षात ठेवण्याऐवजी ATM मशीनमधून पैशाऐवजी कागद प्रिंट होऊन बाहेर येत आहेत अशी हास्यास्पद कल्पना केली तर तो पिन तुम्ही कधीच विसरणार नाही. बापरे, हे खरोखरच अफाट आहे. हो, आकड्यांना आपण थेट चित्रात बदललंय. एकदा काही भाषा समजली की कोणतीही आकडेवारी लक्षात ठेवणं हा डाव्या हाताचा खेळ होईल. आणि
हे किती सोपं आहे याचा पुरावा म्हणजे देवांशू नावाच्या एका 5 वर्षांच्या मुलाचं उदाहरण पुस्तकात दिलंय. 5 वर्षांचा मुलगा? हो, त्या लहानग्याने याच तंत्रांचा वापर करून संपूर्ण विज्ञानातील पिरियॉडिक टेबल अचूक लक्षात ठेवून एक रेकॉर्ड बनवलं होतं. 5 वर्षांच्या मुलाला पिरियॉडिक टेबल? हो ना, 5 वर्षांच्या मुलाला त्यातील मूलद्रव्यांचा अर्थही कदाचित माहीत नसेल, पण त्याने ही चित्रांची आणि आकड्यांची भाषा आत्मसात केली. यावरून हे सिद्ध होतं की स्मृती ही कोणतीही दैवी देणगी नाही, तर ते कौशल्य आहे जे कोणत्याही वयात शिकता येतं. खरंच, हे खूपच प्रेरणादायी आहे. पण हे सगळं ऐकल्यावर मला जाणवतंय की या तंत्रांचा वापर करण्यासाठी मेंदूला प्रचंड एकाग्रतेची किंवा फोकसची गरज आहे. हो, ते तर आहे. ही चित्र बनवणे, त्यांना जोडणे, यासाठी मन शांत असणं आवश्यक आहे. पण आजकालच्या माहितीच्या या युगात, जिथे प्रत्येक सेकंदाला मोबाईलवर काहीतरी नोटिफिकेशन वाजत असतं, सोशल मीडियाचं जाळं असतं, तिथे एकाग्रता टिकून ठेवणं हेच एक मोठं आव्हान बनलं आहे. यावर काही उपाय आहे का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ध्यान किंवा मेडिटेशन हे एकाग्रता आणि पर्यायाने स्मृती वाढवण्याचं सर्वात मोठं साधन आहे. हे मेडिटेशन? हो, ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणं नव्हे, तर आपल्या मनातील विचारांच्या गर्दीला शांत करणं. पण अनेकदा वेळेअभावी लोक ध्यान करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी JAM म्हणजेच जस्ट अ मिनिट हे अतिशय सुंदर तंत्र वापरता येतं. म्हणजे फक्त 1 मिनिट. हे कसं काम करतं? दिवसभरात जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या मनात विचारांचा ट्रॅफिक जॅम झाला आहे किंवा कामाचा खूप ताण आला आहे, तेव्हा आपण जिथे असू तिथे फक्त 1 मिनिटासाठी थांबायचं. फक्त थांबायचं? हो, डोळे उघडे ठेवून किंवा मिटून तो 1 मिनिट फक्त स्वतःला द्यायचा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःला काही सकारात्मक विचार द्यायचे, जसं की मी शांत आहे, माझं माझ्या मनावर नियंत्रण आहे, मी सध्या जे काम करतोय त्यावर माझं पूर्ण लक्ष आहे. हा 1 मिनिटाचा पॉज मेंदूला रिस्टार्ट केल्यासारखा असतो. यामुळे ताण कमी होतो आणि पुढच्या कामावर नव्याने लक्ष केंद्रित करणं खूप सोपं जातं. विचारांच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर स्वतःसाठी 1 मिनिटाचा रेड सिग्नल, ही कल्पना खूपच भारी आणि प्रॅक्टिकल आहे. हो, आणि ती कधीही करता येते. पण मला सांगा, एकाग्रतेसोबतच आपण जी माहिती घेतो ती कागदावर कशी उतरवतो हे सुद्धा मला वाटतं तितकंच महत्वाचं असावं. नक्कीच. आपण सहसा वहीत एकाच रंगाच्या पेनाने एका सरळ रेषेत ओळीच्या ओळी नोट्स काढतो. ते बघायला इतके कंटाळवाणे असतात की मेंदूला ते पुन्हा वाचण्याची इच्छाच होत नाही. अगदी अचूक मुद्दा मांडलात. आपण ज्या प्रकारे नोट्स काढतो ते मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणजे कसं? आपण मेंदू कधीच सरळ रेषेत किंवा लिनियर विचार करत नाही. तो एका मुख्य कल्पनेतून अनेक भांद्या फुटल्यासारखा चौफेर विचार करतो. म्हणूनच टोनी बुझान यांनी माइंड मॅप्स ही संकल्पना मांडली. माइंड मॅप्स हे मेंदूच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेशी तंतोतंत जुळणारे तंत्र आहे. माइंड मॅप्स नक्की कसे काढायचे? समजा तुम्हाला महात्मा गांधींचे इंग्रजी शिक्षणावरील विचार स्पष्ट करणारा एक मोठा परिच्छेद लक्षात ठेवायचा आहे. पानाच्या मध्यभागी मुख्य विषय लिहायचा, गांधीजींचे विचार. त्यांच्या फांद्या काढून फक्त मुख्य शब्द किंवा कीवर्ड्स लिहायचे, पूर्ण वाक्य लिहायची नाहीत. यामुळे तो संपूर्ण मोठा परिच्छेद फक्त 20% शब्दांत एका पानावर बसतो. अरे वा! फांद्यांचे वेगवेगळे रंग, छोटे छोटे आकार आणि चित्रे आपल्या मेंदूला खूप आवडतात. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा महत्वाच्या मीटिंगपूर्वी पानांची पाने वाचण्याऐवजी एक रंगीबेरंगी माइंड मॅप पाहिला की अख्खा विषय काही सेकंदात एका फ्रेममध्ये डोळ्यांसमोर उभा राहतो. बरोबर. हे तर वेळेची बचत करण्याचं उत्तम साधन आहे. हे सर्व एका मोठ्या चित्राकडे बोट दाखवते. आपण पाहिलं की स्मृती वाढवण्यासाठी लक्ष, आवड आणि ध्यान या 3 गोष्टींचा समन्वय आवश्यक आहे. याला आपण AIM सूत्र म्हणू शकतो. योग्य अटेन्शन, इंटरेस्ट आणि मेडिटेशन असल्याशिवाय मेमरी टेक्निकचा पूर्ण फायदा घेता येणार नाही. तर या सगळ्या चर्चेतून आपण नेमकं काय शिकलो? आपण सुरुवातीला जी कारची उपमा दिली होती तिथे आपण पुन्हा आलो आहोत. हो, बरोबर. आपल्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली कार आहे. स्मृती ही काही मोजक्याच लोकांना मिळणारी ईश्वरी देणगी नाहीये. ते एक कौशल्य आहे जे सायकल चालवण्यासारखे कोणीही कधीही शिकू शकते. फक्त आपल्याला मेंदूचं हे मॅन्युअल नीट वापरण्याची गरज आहे. आणि हे ज्ञान केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठीच मर्यादित नाही. दैनंदिन जीवनात मी चाव्या कुठे ठेवल्या
किंवा मी दुकानात काय आणायला गेलो होतो असा विचार करत अडखळणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. नक्कीच. PNN पद्धत, मण्यांच्या हारासारखी साखळी पद्धत आणि लपाछपी पद्धत ह्या सर्व मेंदूला व्यायामाची सवय लावणाऱ्या गोष्टी आहेत. अगदी. आणि जाता जाता मला एक अत्यंत रंजक पण थोडा विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. कोणता? न्यूरोसायन्सनुसार मानवी मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता तब्बल 2.5 पेटाबाइट्स इतकी अफाट आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या टीव्हीवर सलग 300 वर्षे कार्यक्रम पाहता येतील एवढी प्रचंड जागा आपल्या मेंदूत आहे. बापरे, 300 वर्षे. हो, पण आजचे वास्तव काय आहे? आपण साधे फोन नंबर, मित्रमैत्रिणींचे वाढदिवस आणि रोजच्या कामांची यादी लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा पूर्णपणे आपल्या स्मार्टफोनवर अवलंबून आहोत. यातूनच तो खरा प्रश्न उभा राहतो. जर स्मृती हा खरोखरच एक स्नायू असेल ज्याला व्यायामाची गरज असते, तर तंत्रज्ञानाच्या या अतिवापरामुळे आपण आपल्यातील या सर्वात शक्तिशाली स्नायूला कमकुवत तर करत नाही आहोत ना. हाच तो विचार आहे जो आपण सोबत घेऊन गेला पाहिजे. जगातली सर्वात महागडी कार आपल्याकडे आहे, पण आपण ती गॅरेजमध्ये धूळ खाट ठेवून चालण्यासाठी दुसऱ्याच्या कुबड्या घेत आहोत. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर आपण आपल्या मेंदूला व्यायाम देण्याचं थांबवलं, त्याला नवीन गोष्टी चित्रमय स्वरूपात साठवण्याचं आव्हान देणं सोडून दिलं, तर भविष्यात मानवी कल्पनाशक्तीचं काय होईल या प्रश्नावर नक्की विचार करूया. नक्कीच. चला तर मग मेंदूला चालना देऊया, नवनव्या कल्पना करूया आणि आपल्या या अमर्याद मेमरीला तिचे खरे पंख देऊया. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेत.